कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. अशामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे 18 तारखेला लासलगाव बाजार समितीच्या आवारामध्ये या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव बगरे आहेत. मला हे सांगा खासदार साहेब, की या ठिकाणी हे आंदोलन होणार आहेत, याचं कसं स्वरूप असणार आहे, काय असणार आहे? अ, सध्या कांद्याची काढणी चालू आहे. मार्केटमध्ये कांदा येतोय. कांद्याला कुठल्याही प्रकारचा बाजारभाव मिळत नाही आणि शेतकरी आपला हा जो मतदारसंघ आहे किंवा या भागामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि त्याचा उत्पादन खर्च देखील सुटला जात नाही. म्हणजे अक्षरशः काही ठिकाणी आपण बघतो, की कांदा विक्रीला आणल्यानंतर त्याला ₹1 सुद्धा ₹1 सुद्धा उत्पन्न झालेलं नाही. मग शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे आणि म्हणून अ, राज्याचे आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मी त्यांना विनंती केली. त्यांनी ती मान्य केली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष याकडे वेधण्यासाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये 18 मेला 18 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता लासलगाव मार्केट कमिटीच्या आवारामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यामध्ये मागणी हीच आहे, की सरकारने यामध्ये ताबडतोब लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही भूमिका प्रामुख्याने आहे. एकंदरीत पाहता हे आंदोलन जे होणार आहे, तर सरकारने यामध्ये लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी प्रमुख त्यांची मागणी असणार आहे. उमेश पारीख, टी9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.